Gata pesada de pizza, novinha pizza. Ela मिनिस्टर जैसे टेबल और कोई लेता फेबर रोज ऊंची हम तो है दुनिया के बॉस Once more! जैसे टेबल और कोई लेता फेबर अपनी अप्रोच ऊंची हम तो है दुनिया के बॉस तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि मेन म्हणजे स्किप न करता बघा. ओके, तर आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्रामवरती मी एक बीटचा व्हिडिओ दिला आहे, तो बीटचा व्हिडिओ तिथून डाउनलोड करायचा आहे. ओके, आणि तुम्हाला जर कधी फोटो लागत असेल तर फोटोसुद्धा मी तिथं अपलोड केला आहे. तर एवढं करून आल्यानंतर ना स्क्रीनवर तुम्ही जे VPN बघताय सिंगापूर प्लस VPN नाव आहे याचं. सिम्पल प्ले स्टोअरवरतून डाउनलोड करून याला इथं कनेक्ट करायचं. ओके, इथं सर्व्हरवरती क्लिक करायचं आहे. खाली जाऊन सिंगापूरचं VPN इथं सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं VPNला. ठीक आहे, झालं नाही तर परत एकदा दुसरं VPN कनेक्ट करायचं आहे. बघू शकता आता आपलं या VPNला हे सर्व्हर कनेक्ट झालंय. एवढं करून झाल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचंय. सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय आणि मी जो बीटचा व्हिडिओ दिलाय ना तो एक अशा प्रकारे असणार आहे. सिम्पली याला इथं ॲड करायचंय. ॲड करून झाल्यानंतर ना सिम्पली इथं प्लसवरती क्लिक करायचंय. फोटोमध्ये जाऊन तुमचा जो पण काय फोटो कोणता फोटो असणार आहे ना तो इथं सिलेक्ट करायचा. ओके, अशा प्रकारे तुमचा फोटो इथं ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो बीटचा व्हिडिओ सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ओव्हरलेचा. सिम्पल याला ओव्हरलेवरती टाकायचं आहे. ओव्हरलेवरती गेल्यानंतर याच्यावरती क्लिक करून याला अशा प्रकारे तुमच्या फोटोच्या खाली घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फोटो जे या व्हिडिओच्या लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना काय करायचं आहे, आता जिथे जिथे आपल्या बीट पाडतात ना तिथे तुम्हाला कट लावायचे. आता अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचे आणि इथं आपली बीट 1 पडते तर सिम्पली इथं तुमच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं एक कट लावायचं आहे, समोर जायचं आहे. इथं आपली बीट 2 पडते तर इथं एक कट लावायचं आहे. इथं एक तिसरी बीट पडते. सिम्पली आता आपले कट लावून झाले. आज सिम्पली काय करायचं आहे, आपला जो बीटचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. ओके, तर सर्वात याची इथून ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं आहे. तर आता ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून झालं आहे. सिम्पली इथून तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटचा व्हिडिओ मी दिला होता त्याला इथून डिलीट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, आपला जो पहिला फोटो आहे त्याच्यावरती यायचं आहे. स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचं आहे आणि याच्या जे एंडिंग आहे ना एंडिंगच्या थोडं समोर एक की फ्रेम द्यायचं. एवढं करून झाल्यानंतर ना त्याआधी काय करायचं आहे मित्रांनो, आपला फोटो तुम्ही व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, की फ्रेम द्यायच्या आधी ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपण की फ्रेमचं काम करू. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतला आहे. आणि आज सिम्पली काय करायचं आहे, तुमचा हा जो फोटो अशा प्रकारे असणार आहे ना सिम्पली त्याला स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचं आहे आणि एंडिंगला एक की फ्रेम द्यायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना काय करायचं आहे, त्याला जे अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. झूम झाल्यानंतर तुमचं जे इफेक्ट आहे झुमिंगचं ते अशा प्रकारे इथं ऑलरेडी इथं क्रिएट होऊन जाईल. ओके, एवढं करून झाल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. तुम्ही नाही आले तरी चालता, मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला याचा, सो मी तुम्हाला तो व्हिडिओ देऊन देतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या 1 नंबरच्या फोटोचं काम संपले. 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला हे जे रॉक व्हर्टिकल, ओके रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन आहे याची खालची जी लेंथ आहे 0.5 सेकंड एवढी ठेवायची. समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्येच तुम्हाला इनमध्ये फ्लॅश इन 1 नंबरात बघायला भेटेल. 0.4 याची खालची लेंथ ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्येच तुम्हाला समोर स्क्रोल करून झाल्यानंतर शेक 3 नावाचं इफेक्ट बघायला भेटेल. तर ते 0.5 याची खालची सेन्सी ठेवायची.
एवढं करून झाल्यानंतर आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. आपलं आता ॲनिमेशनचं काम संपले. तर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जे अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला नाईटचं ऑप्शन भेटेल, नाईट क्लबचं. तर व्हायब्रेशन फ्लॅश जे इफेक्ट याला इथून अप्लाय करायचं आहे. ओके, आणि याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत घ्यायची. ॲडजस्टवरती जाऊन याची स्पीड पूर्णपणे 100 करायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जे ना तुम्हाला 3 नंबरला जे ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन भेटेल त्याच्यावरती टॅप करायचं आहे आणि डायमंड झूम नावाचं जे इफेक्ट तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो परत एकदा व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मी आता तुम्हाला लावून देतो ते कोणतं इफेक्ट आपलं 3 नंबरला आहे. तर याला अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला ग्लिच नावाचं जे फीचर आहे ऑप्शन भेटेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही क्रोमॅटिक नावाचं जे इफेक्ट आहे त्याला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आहे ना याचीसुद्धा लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आणि 2 नंबरचं आपण जे डायमंड झूम केलं होतं ना इफेक्ट अप्लाय त्याची लेंथ 1 नंबरच्या फोटोची थोडी मागे ठेवायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती यायचे. 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचं जे इफेक्ट आहे ते अप्लाय करायचं आणि याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता काय करायचं माहिती का, सिम्पली बॅक यायचं आहे आणि आता आपल्या ज्या वरती ज्या टेक्स्ट पेन जे आहे कसे ॲड करायचे आहे, सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे आणि या ज्या टेक्स्ट पेन जे आहे मी आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलं आहे, तुम्ही सिम्पल तिथून डाउनलोड करून यायला इथून ॲड करून ॲडजस्ट वगैरे करायचं आहे आणि दोन्हीची लेंथ लास्टपर्यंत ठेवायची. आता एवढं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही पण बॅक यायचं आहे, इफेक्टवरती टच करायचं आहे. ओके, इफेक्टवरती आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश जे त्याच्यावरती क्लिक करून त्याला इथून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट झाल्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती याला सेट करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर जे आता हे जे आपलं डायमंड झूमचं ऑप्शन आहे याच्यावरती इफेक्ट याच्यावरती सुद्धा टॅप करून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट झाल्यानंतर जे ऑपोसिटीवरती क्लिक करून याला देखील एल व्हिडिओवरती सेट करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता हे जे आपलं क्रोमॅटिकचं इफेक्ट आहे याच्यावरती सुद्धा सेम प्रोसेस डुप्लिकेट ऑपोसिटी आणि एल व्हिडिओ. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला जसा प्रिव्ह्यू पाहिला होता ना सेम आपला तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इथून वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायला सुरू करायचा आहे. तर बाय मंडळी.